नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि व्लॉग्स. आज माझ्या मम्मीने कारले फ्राय केलेले आहेत. याची रेसिपी मी शेअर करणार आहे. त्यासाठी 1/2 किलो कारले घेतलेले आहेत. कारले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर मध्ये चीर देऊन जाडं मीठ जे आहे ते भरून आपल्याला अर्धा तास तसंच ठेवायचं आहे. त्याने कारल्याचा जो कडवटपणा आहे तो कमी होतो. जर आपल्याकडे जाड मीठ नसेल तर आपण बारीक मीठ वापरलं तरी चालेल. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्यानंतर आपले जे अपडेट आहे चॅनलच्या त्या आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. जर आपल्याला कारल्यामधील बी आवडत नसेल तर ते काढून टाकू शकता. अशी छोटी कारली घ्यायची आहेत. अशी कारली जी असतात ती चवीला छान लागतात. बाकीचं जे साहित्य आहे ते नंतर बघू. हे बघा, अशा प्रकारे सर्व कारली भरून घेतलेली आहेत. अर्धा तास मुरल्यानंतर कारली जी आहेत एका पातेल्यामध्ये ठेवून आपल्याला 70 ते 80% शिजून घ्यायची आहेत, झाकण ठेवून. पाणी जास्त टाकायचं नाही, 1 ग्लासच पाणी टाकायचं आहे. अशा प्रकारे आपण कारली फ्राय केली तर अजिबातच कडू लागत नाहीत. हे बघा, झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायची आहेत कारली. जास्त शिजवायची नाही आहेत, 70 ते 80% शिजवायची आहेत. नंतर कारली जी आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, धुवून पिळून. साहित्य बघू. त्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहेत 5 ते 6, 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. मीठ आपण कारली शिजताना देखील टाकलं होतं, त्यामुळे मीठ जे आहे ते बेताचंच घ्यायचं आहे. एका साईडला तवा तापायला ठेवलेला आहे आणि आपल्याला शेंगदाणे ते भाजून घ्यायचं आहे. आधी शेंगदाणे भाजून घेऊ मीडियम गॅसवर. कोणताही पदार्थ बनवताना मन लावून जर केलं तर पदार्थाची चव छान होते. याआधी देखील आपल्या चॅनलवर बऱ्याचशा रेसिपीज आहेत, नक्की चेकआउट करा. आणि आपल्या चॅनलवर बेबी फूड देखील रेसिपीज आहेत, नक्की आपण चेक करा. शेंगदाणे भाजल्यानंतर काढून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला लसूण आणि मिरची भाजून घ्यायची आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे.
मिरची आणि लसूण देखील आपले भाजलेले आहे. आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. मध्यम, जास्त बारीक करायचं नाही आहे. त्यामध्ये हळद आणि मीठ देखील ॲड करायचं आहे. तुम्हाला हळद टाकायची नसेल तर स्किप केली तरी चालेल. हे बघा, जाडसर वाटून घेतलेलं आहे. यापेक्षा बारीक हवं असेल थोडंसं बारीक करू शकता. त्यानंतर आपण जे वाटण वाटलेलं आहे ते आपल्याला कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे दाबून. सर्व कारल्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कारली जी आहेत ते तळून घ्यायचे आहेत. तेल टाकायचं तव्यामध्ये. त्यानंतर आपली जी कारली आहेत मसाला भरलेली हळूहळू सोडून घ्यायचे त्यामध्ये. फुल गॅसवर कारली तळायची नाही आहेत. आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर कारली जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. वरून थोडंसं तेल टाकायचं आहे अजून. आणि अलटून पलटून जे कारली आहेत ते तळून घ्यायची आहेत आपल्याला. थोडासा हलकासा असा दाब द्यायचा आहे म्हणजे कारली जी आहेत ते लालसर तळली जातात. डाळ भातासोबत तर खूपच छान लागतात ही कारली. कारली जी आहेत ती सर्व बाजूने आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायची आहेत. माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा. कारली आपली खाण्यासाठी रेडी झालेली आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. Thanks for watching video. Bye bye. Like, share and comment.